श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे आपल्या स्वामींचे असे काही सकारात्मक विचार, ज्या विचारांनी तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल. त्यामुळे स्वामींचे हे अनमोल विचार अगदी मन लावून ऐका. आणि तुम्हाला जर आजचे हे स्वामींचे विचार आवडले तर या विचारांना लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कारण जितके तुम्ही स्वामी नाम जपाल तेवढे तुमचे जीवन सुखी, समाधानी आणि यशस्वी बनेल. चला तर मग पाहूया स्वामींचे अनमोल विचार. स्वामी म्हणतात, बाळांनो, हे जग स्वार्थाने भरलेले आहे. इथे प्रत्येक नात्यांमध्ये स्वार्थ हा लपलेला आहे. पण यामध्येही काही नाती ही अशी आहेत जी निस्वार्थ भावनेने आपल्या माणसांवर प्रेम, माया करत आहेत. त्यांच्यावर स्वतःपेक्षाही जास्त विश्वास ठेवतात. आणि अशी माणसे आयुष्यात असायलाही खूप भाग्य लागते. तुमच्याही आयुष्यात जर अशा व्यक्ती असतील तर त्या व्यक्तींना जपा, त्यांची काळजी घ्या. त्यांना कधीच दुखावू नका. तुमच्यापासून त्यांना दूर करू नका. कारण तुम्ही खूप भाग्यवान आहात. म्हणूनच अशा व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये आलेल्या आहेत. बाळांनो, नाती टिकवण्यासाठी बुद्धी नाही तर मनाची शुद्धी असणे गरजेचे असते. हे कलियुग आहे. इथे निस्वार्थी प्रेम करणाऱ्यालाच नेहमी अपमान, धोका मिळत असतो. आणि जे स्वार्थी लोक आहेत त्यांच्याच पाठीमागे सर्वजण धावत असतात. त्यांचाच आदर करतात, त्यांनाच मान देतात. आणि जो निस्वार्थी भावनेने सेवा करत असतो त्याला नेहमी दुय्यम प्रतीची वागणूक दिली जाते. ही सत्य परिस्थिती आहे. त्यामुळे कोणावरही वाजवीपेक्षा जास्त विश्वास ठेवू नका. कोणावरही कधीच अवलंबून राहू नका. स्वतःचा स्वाभिमान स्वतःच जपा. कोणासाठी तुम्ही काय काय केलेले आहे हे कोणीच लक्षात ठेवत नसते. त्यामुळे एक हात राखूनच राहण्याचा प्रयत्न करा. बाळांनो, खरे बोला. खरे बोलायला कधीच घाबरू नका. खोट्याची साथ देऊ नका. तुमचे खरे ऐकून जे खरेच तुमचे असतील ते तुम्हाला समजून घेतील आणि जे परके आहेत ते सोडून जातील. गर्दीपासून लांब राहून स्वतःचे अस्तित्व उभे करा. कारण गर्दीत राहून कधीच स्वतःचे साम्राज्य निर्माण करता येत नसते. गर्दीत राहाल तर नेहमी आधार शोधाल. नेहमी इतरांच्याच भरोशावर जीवन जगावे लागेल. अपमानितपणाचे जीवन जगावे लागेल. त्यामुळे तुम्हाला जर अपमानाचे जीवन जगायचे नसेल तर पहिला गर्दीपासून वेगळे व्हा. तेव्हाच सर्वजण तुम्हाला पाहू शकतील. तुमच्याकडे सर्वांचे लक्ष वेधेल. हे लक्षात ठेवा. बाळांनो, संयम ठेवायला शिका. सत्याला त्याचा खरेपणा कधीच सिद्ध करावा लागत नसतो. वेळ आल्यावर खऱ्याच्या प्रकाशाने सर्व सत्य हे सर्वांसमोर येतच असते. पण खोट्याला मात्र त्याचा खोटेपणा सिद्ध करण्यासाठी आणखीन खोटे बोलावेच लागते. त्यामुळे तुम्ही जर खरे असाल आणि सध्याला तुमच्या विरुद्ध गोष्टी घडत असतील तर उदास होऊ नका. आणखीन थोडा संयम ठेवा. सर्व गोष्टी या सत्याच्याच बाजूने घडणार. विश्वास ठेवा. वेळ जरी लागला तरी विजय हा सत्याचाच होत असतो. आणि खऱ्याच्याच पाठीशी आम्ही नेहमी असतो. सत्याची साथ आम्ही नेहमी देत असतो. त्यामुळे तुम्ही घाबरू नका. बाळांनो, तुमचे मन हे एका बँकेप्रमाणे असते. तुम्ही त्यामध्ये जे घालाल
तेच तुम्हाला परत मिळत असते. त्यामुळे तुमच्या मनावर नियंत्रण मिळवा, म्हणजे तुमचे मन, तुमचे विचार हे शुद्ध पवित्र बनतील आणि त्याचे चांगलेच फळ तुम्हाला मिळत राहील. तुमचे मन जर शांत असेल तरच तुमचे विचार हे सकारात्मक बनतील. अशांत मन हे गढूळ पाण्याप्रमाणे असते. जितके ते गढूळ पाणी तुम्ही ढवळाल तेवढा त्याचा गाळ वर येतो आणि ते पाणी आणखीनच गढूळ बनत जाते. त्यामुळे ज्यावेळेस तुमचे मन अशांत असेल तेव्हा त्या मनाला शांत होऊ द्या. कोणतेही विचार करून स्वतःला त्रास करून घेऊ नका. जितका जास्त विचार कराल तेवढा त्या अशांत मनातील गाळ हा वर येईल आणि तुमचे मन आणखीनच अशांत गढूळ बनत जाईल. त्यामुळे मन ज्यावेळेस अशांत असेल तेव्हा कोणताही निर्णय घेऊ नका. तो चुकीचा सिद्ध होत असतो, हे लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, केलेली मेहनत ही कधीच वाया जात नसते. जी व्यक्ती कठीण परिस्थितीमध्येही धीटाने, संयमाने निर्णय घेत असते, वागत असते, ती व्यक्ती मोठ्यातील मोठे लक्ष्य हे प्राप्त करत असते. गडबडीत केलेले काम हे नेहमी अर्धेच राहत असते. त्यामुळे शांत राहून पूर्ण विचारपूर्वक कोणतेही काम करा. त्यामध्ये यश तुम्हाला नक्कीच मिळणार. बाळांनो, जीवनात कोणी कितीही तुमचा तिरस्कार करू दे, पण तुम्ही तुमचा चांगुलपणा कधीच सोडू नका. कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो, पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरामध्ये कधीही नसते, हे लक्षात ठेवा. त्यामुळे प्रत्येकाला ज्याचे त्याच्या कर्मावर सोडून द्या. तुम्ही तुमचे कर्म चांगले करत राहा. तुमची मदत स्वतः हे ब्रह्मांड करेल. रागात बोललेला एक शब्दही एवढा विषारी असतो की प्रेमाने बोललेले हजारो शब्दांना देखील ते एका क्षणात संपवून टाकते. त्यामुळे नेहमी बोलताना खूप विचारपूर्वक बोलावे लागेल. बाळांनो, एक एक थेंबांनी मिळून एक मोठे तळे बनत असते. अगदी त्याचप्रमाणे तुमच्या छोट्या छोट्या प्रयत्नांनी मिळून एक मोठे यश बनते. त्यामुळे अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. त्यामुळे कधीच हार मानू नका, थांबू नका. जो थांबला तो संपला. त्यामुळे नेहमी सतत प्रयत्न करत राहा. पडला तर पुन्हा उठा आणि जिद्दीने पुढे पुढे चालत राहा. जो प्रामाणिकपणे मेहनत करतो, प्रयत्न करतो, त्याला यश हे नक्कीच गवसणी घालते. विश्वास ठेवा. बाळांनो, नेहमी तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा. तुमच्या राशींवर विश्वास ठेवू नका. कारण राम आणि रावणाची रास एकच होती, पण नियतीने दोघांनाही आपल्या कर्मानुसार फळ दिले. त्यामुळे कर्मावर विश्वास ठेवा. नेहमी तुमची कर्मे चांगली करत राहा. एक वेळेस तुमचा देव तुम्हाला माफही करेल, पण तुमचे कर्म हे कधीच तुम्हाला माफ करत नसते. जो जसे कर्म करेल त्याला फळही तसेच भोगावे लागेल, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कर्म चांगली करा, मग तुमचेही सर्व काही चांगलेच होणार. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचे स्वामींचे हे अनमोल विचार आवडले असतील तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली, तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे अनमोल विचार दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या भक्तिमय चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग भेटूया पुढील संदेशामध्ये आपल्या स्वामींचे अनमोल विचार ऐकण्यासाठी.
तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.